नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी एक 8 गुंठेची शेती प्लॉट दाखवतोय. हा प्लॉट शेतीचा आहे, पण तुम्हाला खरेदी करताना बिनशेती परवाना म्हणजे तुकडा परमिशन आणून ही जागा विकत घ्यावी लागेल. तर मंडळी, या ठिकाणी जी तुकडा परमिशनसाठी लागणारी सर्व कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी दिली जातील किंवा ॲफिडेविट आहे. देणारा आणि घेणारा म्हणजे जमीन मालक आणि घेणारा यांचं दोघांचं ॲफिडेविट होऊन या तुकड्याचं परमिशन कलेक्टरमार्फत आपल्याला मिळू शकतं. तर मंडळी, या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी घ्या. तर मंडळी, हे समोर जे दिसतंय हे किराणा मालाचं दुकान आहे आणि बाजूला आपला म्हणजे किराणा मालाचं दुकान पण आपल्या प्लॉटमध्येच आहे. प्लस हा प्लॉट आहे पूर्ण चिराई कंपाऊंड आहे. समोर ही माझी ऑटो रिक्षा आहे. ह्या डांबरी रोडला टच म्हणजे रोड फ्रंटेज असलेली अशी ही शेत जमीन आहे. तर मंडळी, कॉमन 7-12 आहे. 7-7 गुंठ्याचे 2 प्लॉट आहेत. बाजूचा एक 7-8 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि आपला 8 गुंठ्याचा, असे 2 प्लॉट एकाच 7-12मध्ये आहेत. पण या ठिकाणी सेपरेट 7-12 सेपरेट नकाशा आपल्याला मिळू शकतो, कारण तुकडा परमिशन घेतल्यानंतर आपल्याला बिनशेती प्लॉटचं परमिशन मिळतं आणि आपल्याला ही शेतजमिनीचा 7-12 वेगळा करू शकतो आपण. तर या ठिकाणी मंडळी, समजून घ्या की तुकडा परमिशन कलेक्टर परवानगी आणून या ठिकाणी तुकडा परमिशन घेऊन ही शेतजमीन नक्कीच तुम्ही बिनशेती करून या ठिकाणी विकत घेऊ शकता. तर त्यासाठी लागणारा जो खर्च आहे हा कमी आणि अल्प आहे. मग तो मी तुम्हाला या ठिकाणी फोन केल्यास मी तुम्हाला देऊ शकतो. तर मंडळी, या ठिकाणी ही शेतजमीन बघा तुम्ही, पूर्ण असा मातीचा प्लॉट आहे. वरांडा आहे आपल्या प्लॉटला, म्हणजे हा गेट आहे म्हणजे डांबरी रोड, नंतर हा गेट, त्याच्यानंतर हे अंगण आहे आणि ह्या जो व्हरांडा बांधलेला आहे, या व्हरांड्यामध्ये मोठीच्या मोठी अशी जागा आपल्याला या ठिकाणी दिसते आणि आतमध्ये दोन दोन रूम आहेत. त्यामध्ये या ठिकाणी मालकाने आपलं सामान ठेवलेलं आहे. एका रूममध्ये ते स्वतः राहतात. म्हणजे 1 बेड हॉल किचन असं या प्लॉटचं स्वरूप आहे. वरच्या साईडला सिमेंट पत्र्याचं आहे आणि पाठच्या साईडला कौलारू असं घर या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. या जागेची किंमत खूप रिजनेबल आहे आणि पूर्ण प्लॉट हा मस्त प्लॉट आहे, स्वस्त प्लॉट आहे आणि कमी किमतीमध्ये या ठिकाणी आपल्याला मी देणार आहे. तर म्हणजे या जागेची किंमत जाणून घ्यायची असते तर तुम्ही माझी नक्कीच व्हॉट्सअप कॉल किंवा मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉलिंगसुद्धा या ठिकाणी करू शकता. प्लॉटमध्ये हापूस आंब्याची 5 मोठमोठाली झाडं आहेत. तसेच काजूचे एक मोठं झाड आहे. पाठच्या साईडला नारळाची टोटली 5 झाडं आहेत. लाकडी झाडं आहेत आणि या ठिकाणी मालकाने पाण्यासाठी बोरवेल स्वतंत्र खोदलेले आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पाणी आपल्याला मुबलक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच ग्रामपंचायत चं पाणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. मग त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायतचं पाणी या ठिकाणी मिळू शकतं. या ठिकाणी अननसची लागवड आहे, पेरूची लागवड आहे, चिकूची झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी आपल्याला फुलझाडं, फळझाडं या ठिकाणी बघायला मिळतात. फणसाची झाडंसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत. तर म्हणजे असा हा पूर्ण प्लॉट चांगला छान लुकआउटचा प्लॉट आहे. तर म्हणजे या प्लॉटला नक्कीच व्हिजिट द्या. कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत. तर म्हणजे अशी ही प्रॉपर्टी जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे. जागेची लोकेशन, इतर माहिती प्रत्यक्ष कॉल केल्यास नक्की दिली जाईल किंवा आमचं ऑफिस आहे देवरुखमध्ये तिथे येऊन तुम्ही या जागेची माहिती घेऊ शकता. तर मंडळी, ही जमीन जरी शेतीची असली तरी तुम्हाला या ठिकाणी तुकडा परमिशन घेऊनच ही जागा विकत घ्यावी लागेल. महत्त्वाची सूचना या ठिकाणी समजून घ्या. बिनशेती परवाना घेतल्यावरच ही जागा तुम्ही विकत घेऊ शकता. बिनशेती परवान्यासाठी 30-40 हजार रुपये खर्च मॅक्झिमम येतो आणि परवाना घेत असताना देणारा आणि घेणारा म्हणजे जमीन मालक आणि जो जागा विकत घेतोय त्याचं दोघांचं ॲफिडेविट होतं आणि त्या दोघांचं देणारं घेणाऱ्याचं ॲफिडेविट हे कलेक्टर ऑफिसला सबमिट केलं जातं आणि तिथून आपल्याला बिनशेती परवाना मिळत असतो. तर मंडळी, हा बिनशेती परवाना घेतल्यानंतर नक्कीच ही जागा विकत घेऊ शकता. मंडळी, या जागेची पूर्ण माहिती घ्या. या जागेचा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. या जागेचं पूर्ण लोकेशन, इतर माहिती तुम्हाला नक्कीच या ठिकाणी माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना नक्कीच या ठिकाणी लोकेशन, 7-12 इतर नकाशाची माहिती नक्कीच देऊ शकता. तर मंडळी, या ठिकाणी
जी नारळाची झाडाचे नारळ काढलेले आहेत आणि ते सोलत आहेत या ठिकाणी. बघितलं तर तुम्हाला मशीन दिसतं इथे नारळ सोलण्याचं. आता हा जो लूक दिसतो आहे, फ्रंटेजला 2 रूम दिसत आहेत. हा एक रूम आता मी तुम्हाला आतून दाखवतो. बघा मंडळी, खूप असा चांगला असं डेव्हलप केलेला आहे. आतली साईड बघा तुम्ही, खूप असं म्हणजे आता सामान ठेवलेलं आहे या ठिकाणी. भाडुत्री ठेवलेलं आहे, त्याने आपलं सामान या ठिकाणी ठेवलेलं आहे. भाड्याने दिलेलं आहे सध्या हे मालकाने, आणि त्याचं सामान इथे या ठिकाणी दिसतंय. म्हणजे बेड आहे, हॉल आहे, किचन आहे आणि पूर्ण असं सामान म्हणजे आता हे गोडाऊन टाईप ठेवलेलं आहे सगळं. पण साफसफाई आहे या ठिकाणी. तर म्हणजे अशा प्रकारची शेतजमीन विकत घ्या बिनशेती परवाना घेऊन. आणि बिनशेती ॲक्च्युअली हा प्लॉट तुम्हाला बिनशेतीच मिळणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी शेतकरी दाखल्याची आवश्यकता नाही, शेतजमीन सातबाराची आवश्यकता नाही आहे. बिनशेती परवाना घेतल्यावर नक्कीच ही जागा विकत घेऊ शकतो. जागेची किंमत, इतर माहिती मिळवा. तसेच मंडळी या ठिकाणी जागा खूप सुंदर आहे, वाडी वस्तीत आहे, डांबरी रोड टच आहे, लाईट कनेक्शन आहे, पाणी कनेक्शन आहे. या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध या ठिकाणी आहेत. पण या ठिकाणी काही मालकाला कारणास्तव ही जागा विकायची आहे, त्यांना आर्थिक अडचणीमुळे विकत आहे. तर ती तुम्हाला या ठिकाणी समजून घेण्याचा विषय आहे. प्रत्येकाला गरज असते, त्याच्यामुळं कोणी ना कोणी असं विकत असतं. बाकी प्रॉब्लेम या ठिकाणी काही नाही आहे, समजून घ्या. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. आता सध्या भाड्याने दिलेलं आहे, त्याच्यामुळं चांगलं आहे. स्वच्छ वातावरणात हा प्लॉट आहे. हवामान चांगलं आहे, आजूबाजूला हवामान चांगलं आहे, नैसर्गिक हवामान चांगलं आहे, गाव चांगलं आहे. अशा सगळ्या गोष्टी सर्व व्यवस्थित आहेत. या ठिकाणी प्युअर ऑक्सिजन तुम्हाला मिळेल. रिटायरमेंट लाईफमध्ये एखादं फार्म हाऊस शोधताय तर नक्कीच आजचा प्लॉट तुमच्यासाठी आहे. थँक्यू. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.